नमस्कार, मी अनुराधा कदम. तरुण भारत न्यूजच्या धन्वंतरी या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आज प्रत्येकीलाच नव्हे तर प्रत्येकाला असं वाटतंय की आपण स्लिम आणि फिट असलं पाहिजे. झिरो फिगर, चवळीची शेंग हे शब्द आता परवलीचे झाले आहेत. ते केवळ स्टाईल स्टेटमेंट किंवा फॅशन पुरते नाही, तर तो एक जगण्याचा भाग झाला आहे. आणि त्यामुळेच लठ्ठपणाकडे ज्यांची वाटचाल सुरू आहे त्या प्रत्येकाला आता फिट व्हायचं आहे. यासाठी काय उपाय करता येतील आणि कशा पद्धतीने आपण लठ्ठपणावर नियंत्रण मिळवू शकू, हाच आज आपल्या चर्चेचा महत्त्वाचा भाग आहे. आज आपण या विशेष भागामध्ये चर्चा करणार आहोत की लठ्ठपणा आणि त्याचे तोटे किंवा लठ्ठपणा कसा कमी करता येईल या विषयावर. यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत वेट मॅनेजमेंट तज्ज्ञ डॉक्टर प्रिया दणगे, ज्या स्वतः पुष्पौषधी तज्ज्ञ देखील आहेत आणि त्या सध्या वेट मॅनेजमेंट याबद्दल विशेष सल्ला देत आहेत आणि लठ्ठपणा कसा कमी करावा याबद्दलच्या त्यांच्या काही टिप्स आहेत. मॅडम नमस्कार. तरुण भारतच्या न्यूजतर्फे आपलं मनापासून स्वागत. लठ्ठपणा हा आता म्हणजे काळजीचा विषय बनला आहे, पण खूप सारे उपाय देखील आहेत. पण अनेकदा असं होतं की नेमकं आपल्यासाठी कुठला योग्य उपाय हे कळत नाही आणि मग खूपदा चाचपडलं जातं आणि मग त्यातून वेगळे अनुभव येतात. तर लठ्ठपणा जो आता वाढत आहे, तर हा सायलेंट किलर मानला जावा का? हो, लठ्ठपणा हा सायलेंट किलर आहे. म्हणजे असं होतं की एखादं दुखणं जर आपल्याला असेल आणि त्याच्या वेदना आपल्याला जाणवतात आणि आपण लगेच डॉक्टरकडे जातो की मला दुखायला लागलं आहे. पण लठ्ठपणाचं तसं नाही आहे. आपल्याला दृश्य स्वरूपात दिसतं की आपलं वजन वाढतं आहे. आपल्याला जो काही त्रास होतो तो आपल्याला वैयक्तिकच त्रास होत राहतो आणि आतल्या आत शरीरामध्ये अनेक घडामोडी होत राहतात. आपलं शरीर ही एक मोठी प्रयोगशाळा आहे. लाखो केमिकल रिॲक्शन्स, बायोकेमिकल रिॲक्शन्स तिथे होत असतात आणि लठ्ठपणामुळे प्रत्येक पेशीवर अतिरिक्त ताण येतो आणि त्यातूनच अनेक विकार उद्भवतात. म्हणजे हृदयावर ताण येतो. सगळ्यात पहिल्यांदा रक्तदाब वाढायला सुरुवात होते. हृदयावर ताण येतो, हृदयविकार होतात. आपल्या गुडघ्यांवर वजन यायला लागतं आणि गुडघ्याचे जे कार्टिलेजेस आहेत ते फ्रेजाईल म्हणजे कमकुवत व्हायला लागतात आणि सांधेदुखी व्हायला लागते. महिलांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागतो. अशा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये होतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज भारतात घडते आहे ती म्हणजे लठ्ठपणामुळे डायबिटीस टाईप 2 म्हणजे मधुमेहाचा दुसरा प्रकार जो आहे तो वाढतो आहे. आणि असं म्हटलं जातं की आणखी काही वर्षातच भारत हा मधुमेहांचा देश म्हणून ओळखला जाईल आणि त्यामुळे लठ्ठपणा कुठल्याही वयातला असो तो वेळीच आटोक्यात आणणं किंवा त्याच्यावर नियंत्रण मिळवणं हे खूप गरजेचं आहे. नक्कीच. आपण जेव्हा म्हणतो की आपल्यासमोर खूप सारे मार्ग येतात लठ्ठपणा कमी करण्याचे किंवा वेगवेगळे औषधं येतात लठ्ठपणा कमी करण्यासाठी, तर तो योग्य प्रकार कसा ओळखायचा आणि कुठले आपण त्याच्या दृष्टीने आपण मार्गक्रमण करायचं? दोन गोष्टी असतात. एक तर तुमची शारीरिक हालचाल तुम्ही वाढवली पाहिजे आणि दुसरं म्हणजे आहारावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. मी नेहमीच माझ्या पेशंट्सना सांगते की समजा तुम्ही 1000 रुपये कमवले आणि 800 रुपये खर्च केले तर तुमच्याकडे 200 रुपयाची शिल्लक असणार आहे. आणि समजा तुम्ही 1000 रुपये कमवले आणि त्यातले 500 रुपये खर्च केले तर 500 रुपयाची शिल्लक राहणार आहे. अशाच प्रकारे आपल्या शरीरातली चरबी म्हणजे लठ्ठपणा जो आहे तो अशा प्रकारेच वाढतो आहे. आपण खर्च करत नाही किंवा आपल्या शरीराला अनावश्यक असा आहार आपण घेत राहतो. आणि तुम्हाला माहिती आहेच की आजकाल आपलं खाणं जे आहे ते ग्लोबल झालेलं आहे. देशोविदेशीच्या प्रत्येक राज्याच्या चवीढवी आज आपल्याला माहिती झालेल्या आहेत आणि त्यामुळे रोजच वेगळं ज्याच्यामध्ये खूप कॅलरीज आहेत किंवा एम्प्टी कॅलरीज म्हणतो तशा प्रकारचं खाणं व्हायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे अतिरिक्त साखर, जे पॅकबंद फूड आहे, पॅकबंद पेय आहेत, त्या सगळ्यामध्ये अतिरिक्त साखर आहे, अतिरिक्त मीठ आहे, अतिरिक्त चरबी आहे आणि त्यामुळे लठ्ठपणा वाढतो आहे. आता लठ्ठपणा हा काही केवळ स्त्रियांचा किंवा पुरुषांचा भाग राहिलेला नाही. आता लहान मुलांमध्ये सुद्धा जंक फूड खाण्याचं प्रमाण जे वाढतंय त्यामुळे देखील त्यांचं वजन वाढतंय. तर मग स्त्रियांचे, पुरुषांचे आणि असे लहान मुलांचे जेव्हा हाताळताना लठ्ठपणाचे उपाय हाताळताना आपल्याला कशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील? एक तर असं आहे की लठ्ठपणा बऱ्याचशा अंशी मुलांमध्ये बघायला मिळतो आहे. बदललेली जीवनशैली ही त्यासाठी कारणीभूत आहे. म्हणजे बैठी जीवनशैली आहे. मुलं आज अनेक तास टी व्ही समोर असतात, मोबाईलच्या स्क्रीनसमोर असतात. महिलांचंही तेच होतं आहे की अनेक तास सिरियल्स बघितल्या जातात, काही फिजिकल ॲक्टिव्हिटी केली जात नाही.
पुरुषांचंही तेच आहे की ऑफिसमध्ये बराच वेळ काम केलं जातं, एका जागी बसलं जातं आणि बऱ्याच वेळा सबब सांगितली जाते की मला व्यायामाला वेळ नाही, आणि ह्याचबरोबर ही सबब सांगितली जाते की मला खायलाही वेळ नाही. म्हणजे होतं असं की ज्या दिवशी आपला सुट्टीचा दिवस असतो, म्हणजे आपल्या शरीराला आणि मेंदूला कमी कॅलरीज लागणार असतात, त्या दिवशी आपण भरमसाठ खातो. आणि ज्या दिवशी आपला ॲक्टिव्ह दिवस असतो, म्हणजे ज्या दिवशी आपण पळापळ करत असतो, इकडून तिकडे जात असतो किंवा मेंदूला खूप ताण असतो, त्या दिवशी आपल्याला खायलाच वेळ नसतो. खायला वेळ नसतो आणि आपण जे काही खातो ते पोषण मूल्ययुक्त खात नाही. म्हणजे एक चिप्सचं पॅकेट खाल्लं, बर्गर खाल्ला किंवा एक शीतपेयाची बाटली घेतली किंवा मला क्रेविंग होते म्हणून मी एखादी पेस्ट्री खाल्ली, या सगळ्या गोष्टी आहेत त्या लठ्ठपणा वाढवणाऱ्या आहेत. आणि त्यामुळे आता एज बार काही राहिलेलं नाही आहे. म्हणजे लहान मुली आहेत तर त्या चवळीची शेंग नाही राहिलेल्या, तर सगळ्यांचेच हळूहळू भोपळे व्हायला चालू झालेले आहेत. मगाशी तुम्ही एक उल्लेख केलात की लठ्ठपणामुळे जे शारीरिक धोके वाढतात, तर जेव्हा आपण लठ्ठपणा कमी करण्याच्या दृष्टीने एक एक पाऊल टाकायला लागतो, तर तेव्हा आपण त्या रिस्क झोनमधून बाहेर येतो का? निश्चितच आपण रिस्क झोनमधून बाहेर यायला सुरुवात होते. आपलं जे काही आदर्श वजन आहे उंचीप्रमाणे आणि वयाप्रमाणे, ते वजन आपण प्राप्त एकदा केलं की त्या रिस्क झोनमधून निश्चितच बाहेर येतो. महिलांमध्ये जे लठ्ठपणाच्या समस्या आहेत, तर त्याच्या वेगळ्याच शारीरिक व्याधींना त्यांना सामोरं जावं लागतं, तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? सगळ्यात आता महत्त्वाची गोष्ट आहे महिलांसाठी, म्हणजे वजन वाढल्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स कमी होणं किंवा आपली सौंदर्याची जी भावना आहे ती कमी होणे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरे शारीरिक बदल म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स, म्हणजे हार्मोन्सचा असमतोल होणं आणि त्यामुळं मासिक पाळी अनियमित होणं. आणि आत्ता सध्या भेडसावणारा तरुणाईला प्रश्न म्हणजे यामुळे वंध्यत्व वाढणं, म्हणजे वजन जास्त आहे म्हणून गर्भधारणा होत नाही आहे, हा जो प्रॉब्लेम आहे तो आत्ता समाजात वाढतो आहे. आणि त्यासाठी तरुण मुलींनी वजनावर नियंत्रण करणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा असं होतं की थायरॉईडची समस्या आहे आणि म्हणून वजन वाढलं आहे, किंवा याच्या उलट वाईस वर्सा असं होतं. PCOD आहे, PCOS आहे, या सगळ्या विकारांमध्ये वजन खूप मोठा रोल प्ले करतं, म्हणजे मोठी भूमिका वजनाची आहे. त्यामुळं वजन नियंत्रणात आणलं तर महिलांचं आरोग्य निश्चितच सुधारू शकतं, चांगलं होऊ शकतं. तर जाता जाता मी प्रिया दंडगे यांना विनंती करते की त्यांनी काही सल्ले जर आपल्या या शोमध्ये दिले, की एक 2-3 टिप्स की किमान आपण घरच्या घरी कशा पद्धतीने वाढत्या वजनावर अंकुश ठेवू शकतो, तर अशा काही टिप्स आहेत का तुमच्याकडे? निश्चितच. एक म्हणजे काय आहे की आनंदी राहा. जो माणूस आनंदी असतो तो निरोगी असतो. आणि जे काही खाता आहात त्याविषयी कुठल्याही अपराधभाव म्हणजे गिल्ट न बाळगता ते खा, आणि घरचं खा, सकस खा, आणि आपली जी भारतीय संस्कृती आहे, आहार संस्कृती, ती एन्जॉय करा. या निमित्ताने डॉक्टर प्रिया दंडगे आज इथे आल्या. त्यांनी आपल्याला लठ्ठपणाविषयीच्या वेगवेगळ्या कारणांविषयी आणि त्याचे जे काही उपाय आहेत त्याविषयी माहिती सांगितली. त्याबद्दल तरुण भारत न्यूजच्या वतीने मी मनापासून त्यांचे आभार मानते.